JSS रायगडचा कौशल्य दीक्षांत सोहळा उत्साहात संपन्न। भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जनशिक्षण संस्थान रायगड महाराष्ट्र यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात कौशल्य विकासातील अनोखा उपक्रम दिनांक 26 जुलै 2024 रोजी मुख्य कार्यालय सहाण अलिबाग या ठिकाणी कौशल्य दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला व माजी विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करण्यात आली। समाजातील तळागाळातील निरक्षर अपूर्ण खंडित शिक्षण झालेल्या व JSS रायगडच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला। तसेच श्री गणेश भोपी प्रशिक्षक जनशिक्षण संस्थान रायगड व श्री मिलिंद गजानन खारपाटील संपादक महामुंबई पत्रकार यांचा देखील जनशिक्षण सेवा सन्मान 2024 मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। दुर्लक्षित प्रशिक्षणार्थ्यांमध्ये उच्च शिक्षणाची प्रेरणा जागृत व्हावी, शिक्षणाचे महत्त्व त्यांना कळावे, तसेच उच्च पदवी प्राप्त वातावरण निर्मितीचे स्वरूप त्यांना कळावे या उद्देशाने सदर समारंभाचे स्वरूप दीक्षांत समारंभासारखे करण्यात आले होते। शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत JSS रायगडचा कौशल्य दीक्षांत सोहळा अनोखा उपक्रम उत्साहात संपन्न झाला। तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ प्रतीक्षा चव्हाण यांनी केले। संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा किरीट सोमय्या यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत कौशल्य दीक्षांत सोहळा कार्यक्रम राबवित असताना या प्रसंगी संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या, अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी, उपाध्यक्षा सौ रत्नप्रभा वेल्हेकर, प्रमुख पाहुणे डॉक्टर जयंत काठीजी, सहाय्यक प्रोफेसर महाराष्ट्र स्टेट स्किल युनिव्हर्सिटी श्री RK लवांदे, भूषण जी मॅनेजिंग डायरेक्टर E4 डेव्हलपमेंट अँड कोचिंग लिमिटेड, श्री राजनाईक जी कन्सल्टंट, सौ काश्मीरा भट सामाजिक कार्यकर्त्या, सौ वर्षा भट उद्योजिका, बोर्ड मेंबर श्री नरेन जाधव, श्री चंद्रशेखर पाटील, DRDA संचालक डॉक्टर विजय कोकणे या व्यवस्थापक मंडळाबरोबरच अकाउंट मॅनेजर सौ प्रतीक्षा चव्हाण, सौ कल्पना म्हात्रे, रश्मी पाटील व राजश्री पाटील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कार्यक्रम राबवित असताना उपस्थित होत्या। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, अलिबाग। एम्पॉवरमेंट ज्याला आपण म्हणतो ते आज ॲक्च्युली इथं रायगड डिस्ट्रिक्टमध्ये बघायला मिळते असं फारच नाही आहे। तुम्ही इथे आलात, अतिथीगणही इथे आलेले आहेत, आपल्याला खूप मोठी वाटचाल करायची आहे।